तयारी केली होती, तुमच्या समोर सुद्धा रंगीत तालीम केली होती. मला असं वाटलं होतं की मीच जिंकणार, आणि काय झालं, स्टेजवर गेले आणि विसरून गेले काय बोलायचंय ते. आणि मग काय, घरी आले आणि रडत बसले होते. तेव्हा तुम्हाला आठवतंय तुम्ही मला काय म्हणालात? तुम्ही मला असं म्हणालात की दीपू, आयुष्यात हरण्याचे प्रसंग खूप येतील, पण म्हणून आपण थांबायचं नाही, आपण पुढे जात राहायचं, छान जगत राहायचं. आणि त्यापुढे दीदी काय झालं माहितीये तुला, आठवतंय काय झालं? त्यानंतर ना बाबांनी मला असं जवळ बसवलं आणि घास भरवत मला म्हणाले, एक घास चिवचा. एक घास काऊचा. या ना. नोहा, एवढं सगळं सारं घडून गेलं, मी तुम्हाला साधा फोन सुद्धा केला नाही. तीच तर सापडत नाहीये ना. म्हणजे ही चावी आहे ना ती आपल्या लॉकर रूमची आहे, ही चावी आहे ती बाहेरच्या शटरची आहे, ही चावी जी आहे ना ती माझ्या केबिनची आहे, ही चावी आपल्या बाथरूमची आहे, ही चावी आपल्या. एक काम कर ना, एक चावी तुझ्या डोक्यासाठी बनवून घे. हा सुन, चावी आणली काय ग दीपिका, चेहरा उतरलेला दिसतोय तुझा आज. मेकअप नीट जमला नाही वाटत. तुला हवा असेल तर सांग, मी तुला देते मेकअप. अच्छा, तुम्ही मेकअप करायचा पार्ट टाइम बिझनेस करता का? मग मला करता मेकअप? शट अप. ओके. चावीवाल्याचं दुकान अजून उघडलं नाही. काय सांगताय? हा आळशी माणसं असतात नाही, हे असे काम करतो. मी नाही आळशी, मी प्रयत्न करतो. मॅडम चला तोवर चहा पिऊन येऊ आपण. लवकर लवकर. आणि कठीण प्रश्नांचं कुलूप तिने उघडलं. सत्तू, जिने मला सांभाळलं, जिने माझ्या मनातल्या प्रश्नांचं कुलूप उघडलं, ती व्यक्ती कोण आहे माहितीये? कोण? चल, त्या व्यक्तीने माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी आता तिला सल्यूटच करतो. काय काल तुमच्या डोळ्यातलं पाणी बघवलं नाही मला. मी नेमकं काही करूही शकत नव्हतो. मी
परिस्थितीच अशी होती की फार हतबल झालो होतो. मॅडम, तुम्ही सगळ्याची जबाबदारी घेतली. मग आता तुम्हाला आनंदी ठेवण्याची, तुमच्या डोळ्यात अश्रू न येऊ देण्याची जबाबदारी तर मी घेऊच शकतो ना. मॅडम, तुम्ही माझ्या बरोबर असाल ना तर जगातली सगळी अवघड कुलप उघडेन मी. मॅडम, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला, तुमच्या डोळ्यात पाणी न येऊ देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. काय हो देशपांडे सर, अहो काल आपल्या सोसायटीतून खूप गदारोळ ऐकू येत होता. अहो गदारोळ कसला, मोठमोठ्याने भांडणांचे आवाज ऐकू येत होते, रडण्याचे आवाज येत होते. आपल्या सोसायटीतून इतका मोठा आवाज यापूर्वी कधीच नव्हता आला. अहो तुम्ही सेक्रेटरी असून उपयोग काय त्याचा? असो देशपांडे सर, काळजी घ्या, येतो आम्ही. चला. सर, तुम्हाला कळलं का? हो, इंद्रा आणि दीपिका मगाशी चहाच्या टपरीवर गेले होते. तिकडे 1-2 पोरांनी ऐकलं की दीपिकाच्या बहिणीचा काहीतरी मोठा लोचा झालाय. काय करताय सर? सर काय लपवताय? सर 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 काय लपवताय? मलाही पेढा, मला खूप आवडतो. मी देणार नाही. माझ्या शेजाऱ्यांनी मला प्रेमाने दिला तो पेढा. मी मलाई पेढे कोणाला शेअर करत नाही. जा बाबा सर, असं करणार तुम्ही आता मला? हल्ली तुमचं लक्षच नसतं माझ्याकडे. तुम्ही एवढं म्हणताय म्हणून तुम्हाला एक पेढा देतो, घ्या. सानू, ही सगळी फालतूगिरी बंद कर आणि खरं काय ते मला सांग. कार्तिक, तुला ही सगळी फालतूगिरी वाटतेय का रे? अरे माझ्या पोटात तुझं बाळ आहे रे. बघ, हे शक्य नाहीये. कार्तिक, तू खूप बदललायस रे. आता ना तुझं माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम पण नाही उरलंय.
कार्तिक, बायको प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर तिचे सगळे लाड पुरवायचे असतात, तिचा सगळा हट्ट पुरवायचा असतो, तिच्यावर प्रेम करायचं असतं. पण तुझं भलतंच काहीतरी चालू आहे कार्तिक. अरे माझा नाही तर आपल्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर ना. हे बघ, या गोष्टी परत माझ्यासमोर बोलायच्या नाहीत. मला मान्य आहे की आपण एकत्र वेळ खूप घालवला, एकत्र फिरलोय, पण आपल्यात असं काही घडलेलं नाहीये ज्यामुळे हे बाळ. खरी कमाईचे 52,000 गेले कुठे? तर खरी कमाईचे 52,000 रुपये मी लॉकर मध्येच ठेवले होते. लॉकर मध्ये ठेवले होते? मग गेले कुठे? का पाय फुटले त्यांना? नाही, तसं नाही सर. हे बघा देशपांडे, 4 दिवसात 52,000 भरून टाका, नाहीतर रीतसर चौकशी लावून आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. आणि काय हो, मोठे कर्तव्यदक्ष सचोटीचे इमानदार ना तुम्ही, सारखे तत्व म्हणून फिरत असता. मग आता काय झालं? तुमच्याच बुडाखाली अंधार कसा काय? मी समजलो नाही सर. अच्छा, नाही समजला? बरोबर आहे ना, स्वतःचीच पोरगी असं वागली तर कसं समजणार? बाकी काही म्हणा देशपांडे, तुमच्या पोरीनं तुम्हाला खूपच प्रसिद्ध करून टाकलंय. हो, पोरगी अशी हाताबाहेर कशी गेली? तुमचं लक्ष नव्हतं? सर, मला वाटतं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. देशपांडे, शिक्षक आहात तुम्ही. इथं शाळेत शिक्षक कसे आहेत ते बघून मुलं येतात. कालपासून 100 पालकांचे फोन आले मला. जो माणूस स्वतःच्या मुलीवर चांगले संस्कार करू शकला नाही, तो आमच्या मुलांवर काय संस्कार करणार, असे प्रश्न विचारतायत मला. काय उत्तर देणार मी? अहो देशपांडे, शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. इंद्राजी काय करताय? खरं तर याचा हिशोब मीच लावला असता मॅडम, ते मारामारी नको तुम्ही म्हणताय म्हणून. पण एकदा इंद्राने ठरवलं की इंद्रा हिशोब करणार म्हणजे करणारच. काय रे, तुझं कोणी वाकडं नाही करू शकणार असं म्हणालास ना तू? आता बघ, वाकडं करायला तू शिल्लक तरी राहतोस का ते? ऐका ऐका ऐका, माझं म्हणणं ऐका. ह्या माणसाचा हिशोब करू पक्का. हा बघा, हा चंदू आपल्याला फळं भाज्या विकतो, नाही फ्रेश फळं भाज्या विकतो. आता फ्रेश फळं भाज्या कोणाला नाहीत आवडत खायला, पण या फ्रेश फळं भाज्या हा फ्रेश कशा करतो माहितीये? दे, हे कलिंगड फ्रेश करायला हा हे इंजेक्शन मारतो कलिंगडांना. हे फळं भाज्या, हे केळी, हे फ्रेश ठेवण्यासाठी त्याच्यावर पावडर, केमिकल्स वापरतो. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी माणसं मेहनत करून पैसे कमवतात आणि हा फ्रेश फळभाज्यांच्या नावाखाली आपल्याला विष विकतो, विष खायला घालतो. इथेच थांबा. हा, इथेच थांबा. इथे इथे काही काम आहे का तुम्हाला? नाही, काम नाही, पण मी इथून जाईन घरी, तुम्ही जा. इथे असं अचानक काय झालं? इंद्राजी, तुम्ही घराखाली सोडायला आलात आणि कोणी आपल्याला पाहिलं ना तर परत प्रॉब्लेम होईल. आणि आधीच काही कमी प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्या आयुष्यात. ठीक आहे मॅडम, पण घरी गेल्यावर मला सांगा देशपांडे सर कसे आहेत ते. सकाळी कसं बसं खाल्लं त्यांनी थोडं, आता बघते काय परिस्थिती. आणि ते बोलतायत तुमच्याशी आता नीट? तुटक तुटक बोलतायत. इंद्राजी, मला सगळ्यात जास्त भीती वाटते ना ती बाबांच्या अबोल्याची. ते जेव्हा कोणाशी बोलत नाहीत ना तेव्हा ते स्वतःला शिक्षा करून घेत असतात. बघितलं ना, काल काहीच खाल्लं नाही त्यांनी, औषधं सुद्धा घेतली नाही.
अशाने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल आणि माझी फक्त इतकीच इच्छा आहे की त्यांना आता आणखी त्रास होऊ नये. मॅडम ते होतील शांत, डोंट वरी. तुम्ही फक्त त्यांना औषधं वेळेवर घ्यायला सांगा. येते मी. आणि आजसाठी थँक्यू. काय झालं बाबा, बरं वाटत नाही का? पाणी घ्या ना प्लीज. बाबा तुम्हाला काही होत आहे का? काय होत आहे? काय त्रास होतोय नेमका? डोकं चेपून देऊ का? तुमच्यासाठी ना मी दुधीची खास भाजी केली आहे, तेवढी खाऊन घेता का? हातपाय धुवा आणि छान गरम गरम दुधीची भाजी खाऊन घ्या, चालेल? हे बघा, मला कळतंय ताईच्या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला त्रास होतोय, पण सगळं ठीक होईल. मी आहे ना तुमच्या सोबत. इतक्या वर्षाच्या संसारात अनेक संकट आली, पण आपण पार केली ना दोघांनी मिळून. हेही संकट दूर होईल, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत राहा. तुम्ही हातपाय धुवा, जेवून गोळ्या घ्या आणि शांतपणे झोपा. ऐका ना, लोकांना मोठी शिस्त शिकवता, स्वतःच्या मुलीला काही शिकवता नाही आलं का तुम्हाला? तोंड काळं केलं पोरीनी. देशपांडे, तुम्ही तुमचे कुटुंब आमच्यापासून लांब राहा, नाहीतर आमच्या मुलांवर तुमच्या मुलीसारखे वाईट संस्कार होतील. काय हो काका, मोठी शिस्त करत असता, आता काय झालं बोला. अभिनंदन आजोबा, आजोबा झालात तुम्ही. देशपांडे सर, तुमच्या मुलीने नाक कापलंय तुमचं. बोला आता. दीदी पाणी आण. रक्त. दीदी पाणी आण. पाणी आण लवकर. उठा ना, डोळे उघडा. उठा ना, बोला ना काहीतरी. डोळे उघडा ना. हॅलो इंद्राजी, कुठे आहात तुम्ही? बाबा कोलॅप्स झाले, त्यांच्या डोक्यालाही मार लागले, रक्त आहे. तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकर या घरी, प्लीज लवकर या. इंद्राजी, माझा काही उपयोगच नाहीये मॅडम. मी ना एक नंबरची युजलेस व्यक्ती आहे. मला असं का बोलतात? मग मी काय बोलू मॅडम? सरांना रक्ताची किती आवश्यकता आहे आणि मी जर रक्त नाही देऊ शकत आहे तर युजलेसच झालो ना मी. हे काय वागणं आहे इंद्राजी? हा बघा किती लागलंय ते. आधीच बाबांचं हे असं झालंय आणि त्यात तुम्ही असेच वागणार आहात का?
एकाच वेळी माझ्या 2 जवळच्या व्यक्तींना काही झालं तर मग मी काय करायचं? हे काय आहे? मला म्हणता की स्ट्रॉंग राहा आणि तुम्ही हे असं वागता? मॅडम मला ना काहीच कळेल असं झालं. सरांची अशी अवस्था नाही बघवत मला मॅडम. देशपांडे सर खूप महत्वाची व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातले आणि इतकं गिल्टी फील होतंय की एरवी सगळं जग इकडचं तिकडे करू शकणार आहे ना, आता सरांना रक्त देऊ शकत नाहीये. आमचं ब्लड ग्रुप सेम का नाहीये मॅडम? प्लीज असं इमोशनल नका हो, असे भावनेच्या भरात वाहत जाऊ नका. आणि आता तुमचं आणि बाबांचं ब्लड ग्रुप सेम नाही, ह्यात तुमची काय चूक आहे? आणि तुम्ही ऑलरेडी खूप केलंय बाबांसाठी आणि अजूनही करताय. आज तुम्ही नसतात ना तर बाबांना आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये आणू शकलो नसतो. आज तुमच्यामुळे बाबा सेफ आहे. प्लीज असं स्वतःला दोष देणं बंद करा आणि हे पुन्हा असं काही केलं ना तर याद राखा. प्रथमेश, अरे फक्त निखिलच्या जवळ जा, निखिलच्या जवळ जा, मी पोचतो. काय ग सारखं सारखं फोन करते? बिझी आहे मी जरा. अरे कार्तिक, बाबांना बहुतेक हार्ट अटॅक आलाय. काय? हो, आई, दीदी, दीपू, भाऊजी सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. अच्छा. अरे अच्छा अच्छा काय करतोयस तू? मला खरंच इथे खूप टेन्शन आलंय रे. बाबांना काही झालं तर? अरे आपल्यामुळे होतंय सगळं. ए, आपला काय संबंध आहे? तू बावळटस का कार्तिक? हे सगळं आपल्यामुळे होतंय. जाऊ दे, मला नाही फरक पडत. तुला काही फरक पडत नाही? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हे बघ सानिका, कशाला टेन्शन घेते तू? जो माणूस आपल्या लग्नाचा धक्का पोचवू शकतो ना, तो जगात काहीही पोचवू शकतो. कार्तिक, आई जाताना बोलून गेलीये, बाबांना काही झालं ना तर ती मला माफ नाही करणार रे. मला खूप भीती वाटते रे. बाबांना काही नको व्हायला बस. नाही नाही, बाबांना खरंच काही नको व्हायला. पण कसं आहे ना, एखाद्या माणसाचे जर दिवसच भरले असतील ना तर त्याला कोणीच वाचवू शकत नाही ग. कार्तिक, ए फोन ठेव, मी बिझी आहे आता. काकू, काय झालं? तुम्ही अशा का बसलाय? डॉक्टर म्हणाले ना की रक्त हवंय, तेव्हापासून धडधडतंय. आता एवढ्या रात्रीचं आपल्याला रक्त नाही मिळालं तर साळगावकर भीती वाटते मला. घरातल्या कर्त्या पुरुषाला असं झालं, आम्ही एकटे पडलोय रे. काकू, काकू हे बाप, असं नाहीये. कोण म्हणाला तुम्ही एकटा? आम्ही सगळे आहोत ना काकू. काकू चला चला, इथे नका बसू प्लीज. या द्या इकडे. सर खाऊ शकणार नाहीत ना, आम्ही बघतो काय करायचं. द्या. तुला ते खायला हवे ते? एवढ्या गरमीचं उकडून निघतील ते आणि खराब होतील ना, त्यापेक्षा आम्ही खातो. आम्हाला भूक लागलीये. त्यांचे पप्पा तुम्ही म्हणत होता ना भूक लागली भूक लागली. हे जरा हे खाऊन घ्या. नाही बेटा, तू पण खा. मालतीताई, तुम्हाला सानिकाचं खूप टेन्शन आलं असेल ना हो? काकू, रडायचं राहतंय. तुमच्या सानिकाने तर तोंडाला काळं फासलं.
नाहीतर ती सुद्धा हातची निघून जाईल. काय हो मालती ताई, कसलं काम करते ती रिकव्हरीचं? बाई माणसाला शोभतं का हे? शोभतं का बाई माणसाला? अहो काहीतरी बाईच्या जातीनं चांगलं काम करावं ना. पण ही हे सगळं घाणेरडं काम करतीये. काकू, काही माणसांना ना घाण दिसते, ती साफ करतात आणि हे विषय संपवतात. आणि काही माणसं ना त्यांना घाण दिसूनही ना तिथे अजून घाण करतात आणि मग ती चिघळत बसतात. ती माणसं जास्त वाईट असतात. पण आज पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आले. प्लीज बाबांना लवकरात लवकर बरं कर. मला बाबांना पुन्हा एकदा ठणठणीत बघायचंय. त्यांच्याकडून खूप काही शिकायचंय. प्लीज बाप्पा, बाबांना काहीही होऊ देऊ नकोस. बाप्पा, माझे बाबा माझ्या आयुष्यातून खूप लवकर गेले आणि आता देशपांडे सरांसारखी ही पितृतुल्य व्यक्ती मरणाच्या दारात उभी आहे. हवं तर माझं आयुष्य त्यांना दे, पण सरांना यातून बाहेर काढ. आई, तू नको काळजी करूस. आई बाप्पा सगळं नीट करेल. आपण आता बाबांजवळ थांबूया. असे का बटाटे कापलेस? बटाट्याची भाजी करते ना मी. म्हणून एवढे मोठे बटाटे कापलेस तू? अगं त्यापेक्षा अख्खे बटाटेच टाकायचे ना भाजीत. कार्तिक, बटाटा मोठा कापू देत किंवा कुचकरू देत किंवा छोटा कापू देत, पोटात जाण्याशी मतलब आहे ना. लागेल. कार्तिक, बाबा नेहमी म्हणायचे रे की माणसाने स्वप्न बघितली पाहिजेत. कारण माणूस जेव्हा स्वप्न बघतो ना त्यावेळेला ती पूर्ण करण्यासाठी माणूस खूप मेहनत करतो आणि मग ती स्वप्न पूर्ण होतात. कार्तिक, मी पण असं स्वप्न बघितलं होतं रे. आपण 2 जण एकत्र, एक मोठा बंगला, त्या बंगल्यामध्ये 4-5 नोकर चाकर, 4-5 गाड्या. आणि आता जेव्हा ती स्वप्न पूर्ण व्हायला आली आहेत तेव्हा बघ ना काय झालं. ठीक आहे ना, ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ना, मग आपल्याला एकत्र वेळ तर घालवता येतोय. कार्तिक प्लीज ना, हे बघ, तू मला सासरी घेऊन जा, मग जितका वेळ एकत्र घालवायचा आहे ना तेवढा घालव, पण आधी सासरी घेऊन जा. ए, झालं का तुझं परत सुरू? कार्तिक ऐक ना, उशीर होतोय, आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. मी नाही येणार हॉस्पिटलमध्ये. नाही येणार म्हणजे काय? हे बघ कार्तिक, तुला हॉस्पिटलमध्ये यायला हवंय. तुला आपल्या बाळाची शपथ. झालं का परत तुझं बाळाचं पुराण सुरू झालं? किती मला ब्लॅकमेल करते का? येतो. हे बघ, आता तुला इथून निघायला हवंय. उगीच कोणी घरी आलं ना तर आणखी प्रॉब्लेम होतो. मी जा, थोडंसं खाऊन घ्या. काही बोलले का आता बाबा? काय मॅडम, रिलॅक्स. ते बोलले बाबा? काय 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 बोलताय? काय म्हणताय? हा, सर, प्लीज डॉक्टरांना बोलवा. लगेच बाबा. हो 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 बाबा, मी ऐकते. बोल.
सरांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही प्लीज चेक करा. नाही, यांना अजून पूर्णपणे शुद्ध आलेलं नाहीये. पण चांगली गोष्ट ही आहे की ते आपल्या ट्रीटमेंटला चांगलं रिस्पॉन्ड करतात आणि आय थिंक ते सकाळपर्यंत पूर्ण शुद्ध होईल. नाव ही इज आउट ऑफ डेंजर. मग बघून चालायचं ना. अरे तू वाटेत कचरा टाकला वर आम्हालाच बोलतोयस. काय काय झालं काय तू? अरे बघ ना, वाटेत केळ्याचं साल टाकलं, मी पडलो त्यावरून. लागलं नाही ना तुम्हाला? वाटीला मुका मार लागलाय बस. ही का कचरा टाकायची जागा आहे का? आणि हे हॉस्पिटल आहे, इथे पेशंट्स आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत. कोणी घसरून पडलं तर त्यांना लागलं तर? अरे मग ते हॉस्पिटलमध्ये कचरेवाले असेल त्यांना जाऊन सांगा ना. साफसफाई करण्याचा पगार घेतात ना ते. जाऊन सांगा त्यांना. मित्रा, कचऱ्यावाला तू आहेस, ते लोक सफाईवाले. हे तुझ्यासारख्यांनी केलेली अशी घाण आहे ना, ती साफ करतात ते, म्हणून सफाईवाले. मग सांग त्यांना साफ करायला. इंद्राजी, इथे नको, हॉस्पिटल आहे. तू कचरा उचलणार आहेस की नाही तेवढंच सांग. नाही करणार. काय करणार? ठीक आहे. अरे इंद्रा, असू दे सत्तू. तर ह्यांनी केलेली घाण हेच उचलणार नाही म्हणतायत. शिवाय हे हॉस्पिटल आहे, आपण तरी काय करणार. उचलतो मीच ही घाण. या तुम्ही दादा, या. काय बसला इंद्रा? उठवता ना दादा, पडले. उठवता दादा, सांभाळ. अरे दादा, पडले तुम्ही. बघितलं, अशी घाण केली नसती तर पडायची वेळ आली नसती ना अशी. म्हणून आता इथून पुढे कधीही कुठेही गेला तरी आपली तीर्थरूपांची जागा असल्यासारखं वागायचं नाही. चला, साल उचला आणि निघा. उचल, निघ. चांगलाच धडा शिकवला तुम्ही त्यांना. काय रे, जेवून पण आलास? हा आनंदाचा ढेकर आहे. म्हणजे? अरे देशपांडे सर बरे होत आहेत ना, त्याचा आनंद झालाय मला. अरे बोलत काय बसलाय? तुम्ही जाऊन खाऊन या, सकाळपासून काही खाल्लं नाहीये. मी थांबतो सरांकडे, तुम्ही काळजी करू नका. आणि समोर ना पावभाजीवाला आणि डोसेवाला, त्याच्याकडे जा. जा. नाही नको, म्हणजे हवं तर तुम्ही जा, मी थांबते बाबांजवळ. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी बघतो सगळं. काही लागलं तर सांगतो तुम्हाला. तुम्ही जा, खाऊन या. तरीच म्हटलं फुकट्या कसा आला नाही इकडे. इथेच असणार कुठेतरी रूम विचारायला. बाबांची रूम कुठली आहे? काय रे, वॉचमॅनगिरी करतो इकडे? सीएफओ आहेस ना? कार्तिक, हे हॉस्पिटल आहे, फालतूगिरी करू नकोस. फालतूगिरी तू करतोयस. इंदिरा ट्रान्सपोर्टचा सीएफओ आहेस ना तू? तुला अर्थ तरी माहिती का रे? नाही, मी सांगतो अर्थ तुझ्यासाठी. सीएफओ म्हणजे चीफ फुकट्या ऑफिसर. कार्तिक, तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय? सत्तू, हा म्हातारा जगणार आहे की आपलं काय?
काय बोलतोस तू? लाज नाही वाटत तुला? तुला बरा पुळका याचा. जाऊ दे ना, तुला समजावून काय उपयोग आहे? नकोच समजू. वेळ कशाला वाया घालवतो? हे ऐक ऐक ऐक, मला तुला एक गोष्ट सांगायची विसरलो असतो मी. म्हणजे मी असं ऐकलंय या हॉस्पिटलमध्ये ना रात्री कुताटकी आहे. तर या सगळ्या तुझ्या आठवणी आहेत. तुझ्यासाठी घेतलंय. या सर्कशीमध्ये ना ही 4 जनावरं राहतात आणि हे मनोहर देशपांडे या सर्कशीचे रिंग मास्टर. ए सत्तू, इंद्र कुठे? दादा कुठे? रात्री इथे कोण राहणार आहे? इंद्रा आहे ना. म्हणजे दीपिका सुद्धा असेल. मी पण आहे त्यांच्यासोबत. तू एक काम कर, तू पण थांब आमच्यासोबत रात्री. येणं आहे का? इथे आत्ता आलोय हेच खूप आहे माझ्यासाठी. मी निघतो. ते रात्रीचं लक्ष ठेव, भुतटकी.